मैदान पे आते हुए सागर पाटिल और तुषार शिल्के। सागर पाटिल के लिए सीजन थोड़ा चिंता का कारण है। हालांकि बीआरपीएल में उन्होंने एक अर्धशतक जरूर लगाया था। गेंदबाजी के लिए सुपर डीपर ऑलराउंडर कमलेश पाटिल मेरे ख्याल से डोमोली एक्सप्रेस के नाम से भी जाने जाते हैं। टाइम स्टार्ट 30 मिनट का समय। वडावली बी के कैप्टन, एक रिव्यू है, चाहे आप बीमर के लिए ले, चाहे रनआउट, चाहे डीआरएस एलबीडब्ल्यू। कमलेश पहली गेंद के साथ, इस मरतबा बल्ले के अंदर लगी है, शॉट स्क्वायर लेग पे गई है, 1 रन, बढ़िया आशीर्वाद, बैंग ऑन टारगेट। देखिए कल्याण डोमोली उस इलाकों का जब भी नाम निकलता है तो नो डाउट एट ऑल इस सीजन 2-4 सालों से कमलेश पाटिल काफी ऊपर चढ़ रहे। अगदी बरोबर सांगितलं तुम्ही। कमलेशनं आपल्या नावाची छाप सोडली आहे, खऱ्या अर्थानं घवघवीत यश त्याला प्राप्त झालेलं आहे। मागच्या 2 ते 3 सत्रांमध्ये खूप चांगली अष्टपैलू कामगिरी सातत्याने तो करताना दिसतोय। इस बीच स्विंगिंग यॉर्कर, अपील बहुत ही जोरदार होती हुई, हालांकि बल्ला जरूर हरा दिया था। जश्न हो रहा है, अंपायर लेग अंपायर के पास जा रहे हैं, अंपायर मुन्ना पठान। सुरेख बॉल होता, खोलवर टप्प्याचा बॉल, उजव्या बाहेर थोडी जागा बनवून ड्राइव करण्याचा प्रयत्न, और उंगली आसमान में, बैट्समैन आउट। कपिल पाटिल केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैरावान। कपिल पाटिल केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैरावान। ठाणे जिले की आवाज जरूर है सम्मानीय केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहब, लेकिन क्रिकेट की आवाज आप तक लाए हैं ये अद्भुत शो। एवन जोड़ी लेजेंड्स नीलेश पाटिल शुकेड्डा की। ये देखिए क्या टेलीकास्ट है, अल्ट्रा स्लो मोशन में जूम करके बताया जा रहा है। फ्रंट लेग पहा किती लांब गेलाय, लेग स्टिकच्या बाहेर गेलाय, म्हणजे चांगल्या टेक्निकचा वापर झाला नाही। तो फ्रंट लेग जर पुढे असता, ऑफ स्टिकच्या बाहेर आला असता तर कदाचित चांगलं मिडलिंग पाहायला मिळालं असतं। खरं तर तुषार एक तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा फलंदाज आहे। पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये ते त्याने करून देखील दाखवलं, मात्र या मॅचमध्ये त्याला भोपळा देखील फोडता आलेला नाही। 0 वर बाद झालाय। संघाची धावसंख्या 1-1। सुदर्शन शिल्के, जब राज चलता था लेफ्ट आर्म ओवर द विकेट, गेंद को आने दिया, धीरे से पुश किया, इसे कहते हैं पुश करो और खुश रहो। सुदर्शन शिल्के एक ऐसे बैट्समैन है, जब हंसिका का दौर था सिटी क्रिकेट में 5 नाम चलते थे, भावेश पवार, हेमंत अडट, गैसुद्दीन शेख, बिलाल शेख और सुदर्शन शिल्के। दुसरीकडे जर कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आपल्याला पाहायचं झालं, विशेषतः भिवंडीमध्ये जेव्हा कल्याण डोंबिवलीचे संघ येतात त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल वडवली बी, वाकळण, त्याचप्रमाणे खंबालपाडा, या 3 संघांना आपण जास्त खेळताना पाहिलेलं आहे आणि चांगली कामगिरी देखील बऱ्याचदा त्यांनी केली आहे। पिछले 3 साल का मेरा एनालिसिस इस गेंद के बाद बताऊंगा। कमलेश चले, इस मरतबा ऊपर लगी है और सागर पाटिल आउट। राजावानी है त्यांचा थट, त्यांच्याच नावाची आहे हो लट, न्यारीच त्यांची आहे हो गत, आगरी समाजाची ताकत। क्यों इतने फेमस है कमलेश? देखिए आप तेज रफ्तार गेंदबाज है तो आपके पास शॉर्ट पिच गेंदे होना चाहिए। जास्त आखूड टप्प्याचा बॉल नव्हता, हा बॅक ऑफ द लेंथ होता, मात्र बाउन्स थोडा जास्त मिळाला आणि चांगल्या पोझिशनमध्ये न येता फटका खेळण्याचा प्रयत्न, आत्मविश्वास अजिबात पाहायला मिळालेला नाही पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये सागर पाटील कडून। आणि पहा अक्रॉस द लाईन देखील कदाचित थोडासा खेळण्याचा प्रयत्न होता, काय करावं नेमकं तेच फलंदाजाला समजलं नाही। सोपा जेल, दुसरी विकेट प्राप्त करण्यात आलेली आहे गोलंदाज कमलेश कडून। धावसंख्या 2-2। थोड़ा सा खराब स्थिति होती हुई पोगांव की, 2 रन 2 विकेट। देखिए आपने जिक्र किया था ये बड़ी टीमें हैं, लेकिन पिछले 3 साल का एनालाइज मैं आपको बताता चलूं भिवंडी तालुका का। इन टीमों ने कोई भी कप नहीं जीता। अभी अभी वाकलन ने कप जीता था, कौन का? गावदेवी वसार देखील एक
त्या पट्ट्यातील मलंगड पट्ट्यात मला वाटतं तो संघ येतो. त्या संघाने देखील जरूर चांगली कामगिरी केलेली आहे. पण या ठिकाणी सुरुवात अतिशय निराशाजनक पाहायला मिळते शेळके ब्रदर्स पोगाव संघाची. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु तो निर्णय कुठेतरी सार्थक ठरवताना दिसलेले नाहीत फलंदाज. दोन्ही सलामीवीर फार स्वस्तात तंबूत परतलेत. लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा खोद के निकाला है. ऑन ड्राइव करते हुए आउटफील्ड में 1 रन बना, 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. नए बैट्समैन भावेश वारे 1 रन से खाता खुलते हुए कुल स्कोर 3. अच्छा आपने जिक्र किया, लेकिन एक बात तो है कि डोमोली ग्रामीण की जितनी भी टीमें हैं उनका परफॉर्म बहुत अच्छा रहा है. हालांकि कल दीवा स्पोर्ट दीवा से खामलपाड़ा अपना मैच हारी थी. क्या बात है. कमेंट्री बॉक्स में चाय का तड़का एहसास दिलाए घर का. इस मरतबा स्क्वायर ऑफ द विकेट खेला है पहले बाउंस पे डीपीश गली में. 1 रन. बॉलिंग लाजवाब और क्या ओवर खत्म किया है यहाँ पे कमलेश पाटिल ने. डोमोली एक्सप्रेस 1 ओवर 4 रन और 2 विकेट, और कोई भी कप्तान इससे ज़्यादा क्या मांगेगा. अफलातून गोलंदाजी आणि अतिशय सुरेख सुरुवात करून दिली आपल्या संघाला कमलेश पाटीलनं. आपल्या नेहमीच्याच शैलीमध्ये त्यांनी गोलंदाजी केली आहे. वेग तर फारच छान पाहायला मिळाला, मात्र विविध टप्प्यांवर देखील चेंडू टाकले. कधी गुडलेन स्पॉटवर, कधी खोलवर टप्प्याचे चेंडू. वायडिश यॉर्करचा देखील त्यांनी वापर केला. बॅक ऑफ द लेंथ चेंडू टाकला सागरच्या विरोधात, त्याची विकेट त्यांनी मिळवली. सागरला त्यांनी बाद केला आणि तसेच तुषारला देखील बाद केलं. वाकई में माउली साउंड, माउलीची सावली, क्या गजब का हमें साउंड मिला है. सध्या खेळपट्टीवर सुदर्शन शेळके आणि भावेश वारे हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. 2 धावा सुदर्शनच्या बॅटमधून आल्या आहेत. भावेशनं 1 चेंडू खेळलाय, 1 धावेवर खेळतोय. नवीन षटक घेऊन ऋतिक पाटील आगे बढ़ के ड्राइव लगाने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. बॉलिंग बहुत ही गजब की हो रही है. आणि ह्याच दरम्यान काही मान्यवरांचं शुभागमन या अंजूरच्या श्री सिद्धिविनायक क्रीडानगरीमध्ये होत आहे. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. ऋतिक फिर से आड़े बल्ले से खेलने की कोशिश. आधा अधूरा शॉट, आधा अधूरा शॉट हो, आधा अधूरा प्यार हो, या आधा अधूरा ज्ञान हो, तमाम नाकामी की निशानी. खूप चांगल्या लाईन आणि लेंथला पकडून गोलंदाजी केली जात आहे. हात उघडण्याची अजिबात संधी गोलंदाज देत नाहीत फलंदाजांना. ऋतिक इस मरतबा बॉलर बैक ड्राइव, मिड ऑफ पे खिलाड़ी बच गए. वहां पर कमलेश थे, वहां पर सर्कल में मिड ऑफ पे. एक बात है, पूरे वडावली बी टीम की फिटनेस को देखिए. सिर्फ शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी को अगर हम हटाते हैं तो एक ही रिक्शा में टीम आ सकती है. फिटनेस फार अप्रतिम आहे, त्यात तर कुठलीही शंका नाही आहे. हा फटका चांगला होता, मात्र गॅप मिळाला नाही आणि धावचीची संधी जरूर होती, मात्र निशाणा चुकलाय कमलेशचा. निकल के मारा इस गेंद को लॉन्ग ऑन पे. ओ माय गॉड, क्या कैच पकड़ा है वहां पर. वन ऑफ द बेस्ट कैच फ्रॉम कल्पेश. गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. अब ये पहले इस कैच के बारे में मैं आपकी टिप्पणी लूंगा. सर्वात चांगला झेल मी म्हणेन या स्पर्धेतील. काल देखील काही नेत्रदीपक कॅचेस आपण पाहिल्या, मात्र हा झेल सर्वात अवघड होता. जागा बनवली, आडव्या बॅटनं समोर प्रहार केला, ऑन दी अप फटका मारला होता आणि पहा भरपूर दूरवरचं अंतर कापून काढलं. स्वतःच्या डावीकडे एका हाताने झेल समाप्त केलाय. कल्पेश, यू ॲब्सोल्यूट ब्युटी. यस, क्या ये देखिए फिर से वंडरफुल टेलीकास्ट जीटीसी के माध्यम से आप देख रहे हैं. टेलीकास्ट का बिग बॉस. देखिए, राया और वडावली बी का मैच रायतावली के चषक में मैं गया था. वहाँ पे जो 6 कैचेस पकड़े थे ना वडावली बी वालों ने, तो मुझे कहने पे मजबूर होना पड़ा कि ऐसा लगता है कि तमाम खिलाड़ी अपने हाथों में फेविक्विक लगा के आए. ऋतिक भावेश वारे को
ओ ये वाइड गेंद, थोड़े से वारे निहारे होते हुए 1 रन से। प्रचंड मानसिक दडपणात आहे सध्या शेळके ब्रदर्स पोगाव संघ. थोडासा वेगात बदल केला होता गोलंदाजाने. चेंडूच्या लांबीमध्ये देखील आपण पाहिलं की बदल होता. शॉर्ट पिच बॉल होता, मात्र भरपूर फलंदाजापासून दूर. अवांतर धाव मिळाली आहे. पहिली एक्स्ट्रा धाव या सामन्यातील. धावसंख्या झाली आहे 5 धावा 3 गडी बाद. ऋतिक पाटिल लोधा एंड से मुड़ते हुए वारे को पुल किया है, पीछे खिलाड़ी और मस्तक पे दस्तक, 6 रन। सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची, सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील. और ये वारे का पहला वार और पहली वार्निंग. आणि हा खेळाडू हा क्षेत्ररक्षक कल्पेश क्षेत्ररक्षक आहे की सुपरमॅन. पुन्हा एकदा अफलातून प्रयत्न त्याने केला होता, मात्र हाताला स्पर्श करून बॉल अखेर सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. एक दमदार फटका भावेश वारेच्या बॅटमधून. या सामन्यातील पहिला षटकार. धावसंख्या आता दुहेरी अंकात 3 बाद 11. वारे का पहला वार, पहली वार्निंग है वडावली बी को. इस मर्तबा बहुत ही सेंसिबल क्रिकेट हल्के हाथों से खेला है. 1 रन बना है, लेकिन फील्डिंग बहुत लाजवाब. 1 से ज्यादा कुछ भी नहीं. 12 पे पहुंचा है स्कोर. अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है और 2 ओवर की समाप्ति हुई है. और संदीप मोरे जी बताइए कि अगला मैच किसका हो रहा है. 2 ओवर 12 रन 3 विकेट. आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022. आप सभी का हार्दिक स्वागत है. लेजेंड्स A1 जोड़ी नीलेश पाटिल, शुकेत डाकी और सिद्धि विनायक अंजूर स्पोर्ट्स की तरफ से मुकाबला चलता हुआ वडावली बी और शिलके ब्रदर्स पोगांव के बीच में. या स्पर्धेमध्ये सिद्दीकचे कालचा दिवस खऱ्या अर्थानं विक्रमांचा दिवस होता. काल तब्बल 3 हॅट्रिक्स पाहायला मिळाल्या आणि त्यामध्ये देखील एकाच इनिंग्समध्ये विवेक एंटरप्राइजेस आमने संघाच्या 2 गोलंदाजांनी हॅट्रिक्स घेतल्या होत्या. एका गोलंदाजानं 5 चेंडूमध्ये सलग 5 फलंदाजांना बाद केलं. हरीश मलावकर भादवड संघाचा, गौरव एंटरप्राइजेस भादवड संघासाठी जबरदस्त कामगिरी. आणि या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या एका इनिंग्समधील पाहायला मिळाली प्रेम चव्हाणच्या माध्यमातून. तो देखील भादवड संघाचा खेळाडू. 69 धावा नाबाद त्याने केल्या होत्या. इसी ग्राउंड पे लेट दिनकर से ट्रॉफी 2012 में आतिश पाटिल वल ने 5 गेंदों पे 5 विकेटें ली थी. इस मर्तबा स्लाइस किया है, पीछे खिलाड़ी है डीप कवर में. 2 रन पूरे किए. वारे लगभग अच्छी बल्लेबाजी कर रहे, गेंद के मेरिट पे खेल रहे. विट मिळाली होती, त्याचा काहीसा फायदा जरूर उचललाय. फार दुरून बॅट फिरवण्यात आली होती. पायांमध्ये फारशी हालचाल नव्हती, पण एक चांगला फटका आपल्याला जरूर पाहायला मिळाला. 2 धावांनी धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले. तिसऱ्या षटकाला कमलेश पाटीलनं सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. देखिए यापुढची लढत जी होणार आहे ती गावदेवी 11 घनसोली आणि सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. कमलेश पाटिल, पटकी भी गेंद तेज आई थी, कट के अंदर कह दिया वहां पर विकेट कीपर ने. चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को. 1 रन लेग बाय का आता हुआ. कुल स्कोर 15. कल का जो देर रात मुकाबला था वाकई में, हालांकि अजय भुईर के नाम इस ग्राउंड पे 6 गेंदों में 6 चौके दिनकर से ट्रॉफी में लगाने का कीर्तिमान है. कल अजय मुझे ऐसा लगा था, मैं यूट्यूब पे देख रहा था, कहीं ना कहीं 10 रन दीवा ने कम बनाए, वरना दीवा और हवा को रोकना ज़रा मुश्किल होता है. या स्पर्धेचा गतविजेता संघ काल दुसऱ्या फेरीमध्ये गारद झाला. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघ. मात्र चांगली कामगिरी जरूर त्यांच्या देखील काही खेळाडूंनी केली. सुमितने विशेषतः अर्धशतक झळकावलं. इस बीच बहुत बढ़िया गेंद, फाइन ग्लांस करना चाहते थे, अंपायर हमारी तरफ मुड़े वाइड. लिमिटेड ओवर मैचेस में अगर लेग स्टंप के 1 इंच भी गेंद बाहर से जाती है, वाइड घोषित किया जाता है. त्रिमूर्ति गायकर कमाल के खिलाड़ी हैं. BC4 सिटी क्रिकेट में एक गोल्डन बाउंड्री लगी है, उन्होंने ही लगाई. इस मरतबा ऑफ वाले पे लेके खेला है. लॉन्ग ऑन थोड़ा स्ट्रेटिश है. 1 रन बनता हुआ स्कोर में. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स
स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स आमच्याशी संपर्क साधायचा आहे. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स. शिल्के ब्रदर्स 17 रन 3 विकेट. अगला टॉस जो अनाउंसमेंट किया है संदीप मोरे जी ने, वो दोनों टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. कमलेश पाटिल कमाल के ऑलराउंडर, डोमोली एक्सप्रेस, लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स. इस मर्तबा लिफ्ट कर दिया गेंद को, स्क्वायर लेग पर 6 रन, नीट एंड क्लीन पिकअप. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. क्या कहेंगे, अजय वारे ने भी ठान लिया है, वार हो के रहेगा. आणि वारेने वाऱ्याच्या विरोधात हा फटका सजवलाय. खूप लवकर चेंडूची लेंथ पिक केली होती, बॅकफुटला गेला, फार क्विक मुवमेंट होती आणि खूप चांगला फटका पूलचा वापर केलाय. स्विंग केला ऑन साईडला, खऱ्या अर्थानं स्क्वेअर लेग क्षेत्रातून हा षटकार. वारेचा हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय आणि आता पलटवार आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे शिळके ब्रदर्स पोगाव टीमकडून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाराच्या मदतीनं 23 या आकड्यावर. हालांकि सिक्सर ने जान भर दी है. 23 रन. देखिए अजय, अभी भी इसके बाद 3 ओवर बाकी है, बैटिंग लाइनअप भी बहुत बाकी है, 2 बैट्समैन बहुत अच्छे हैं, खासतौर से 3. इस तरह की कंडीशन और इस तरह के मैच के बहुत बड़े खिलाड़ी जाने जाते हैं. आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्याकडे फॉर्म देखील आहे. मागच्या सामन्यामध्ये अंडर प्रेशर चांगली फलंदाजी त्याने केली होती आणि संघाच्या विजयामध्ये त्याचा देखील चांगला वाटा राहिला होता. तर तो कॉन्फिडन्स घेऊन तो खेळताना जरूर आपल्याला पाहायला मिळू शकतो. आतापर्यंत फक्त एकच चेंडूचा सामना केलाय, मात्र भावेश वारे चांगली बॅटिंग करतोय. ही देखील एक जमेची बाजू म्हणता येईल. नाजूक स्थिती होती सुरुवातीला, मात्र कमबॅक खऱ्या अर्थानं पाहायला मिळालेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता अपेक्षा असणार आहेत फलंदाजांकडून त्यांच्या पाठीराख्यांना की 6 षटकांमध्ये 60+ धावसंख्येपर्यंत ते जातील. बिल्कुल, पार्टनरशिप का पनपना ज़रूरी है. अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में 372 रन की पार्टनरशिप ओडीआई में रही थी क्रिस गेल और शैमोल्स के बीच में. 624 रन की पार्टनरशिप रही थी संगाकारा और महिला जयवर्धने के बीच में टेस्ट क्रिकेट में. हालांकि टेस्ट क्रिकेट का जो हाईएस्ट टोटल है वो श्रीलंका के नाम है भारत के खिलाफ 952, लेकिन उसमें पार्टनरशिप का रिकॉर्ड नहीं था. हालांकि 2 दिन तक महानामा और सनत जयसूर्या ज़रूर खेले थे, मोर देन 350 की पार्टनरशिप भी हुई थी, लेकिन जो रिकॉर्ड है वो महिला जयवर्धने और संगाकारा के नाम है. सनत जयसूर्याने त्रिशतक झळकावलं होतं. 340 धावांची खेळी त्या मॅचमध्ये केली होती. आपण या मॅचकडे पुन्हा एकदा वळूया. 23 धावा धावफलकावर आहेत, 3 गडी बाद झालेत. 19 धावांची पार्टनरशिप चौथ्या गड्यासाठी आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. अजय, क्या लगता है कि शिल्के ब्रदर्स कहाँ तक देख रही है? नाही, मी तोच उल्लेख केला मगाशी की 60+ जाण्याचा त्यांचा मानस जरूर असणार आहे, कारण समोरचा संघ देखील अतिशय मजबूत आहे. त्यांच्याकडे तिन्ही डिपार्टमेंट्स खूप चांगले आहेत. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फलंदाजी देखील तेवढीच खूप दर्जेदार आहे वडवली बी संघाकडे. कमलेश पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, गति परिवर्तन, रॉन्ग वन डिलीवरी थी, बीट हुए वहां पर बैट्समैन. दोन्हीकडे चेंडू कट करण्याची क्षमता आहे, कला अवगत आहे या गोलंदाजाला कमलेशला. चेंडू आतमध्ये देखील आणू शकतो, बाहेर देखील घेऊन जाऊ शकतो. माननीय श्री सिद्धेश पाटील साहेब यांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहे. कमलेश पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा धीरे से फ्रंट फुट पे आके गैप में पुश किया है, पीछे प्रोटेक्शन है, 1 रन. देखिए भावेश वारे बहुत सूझबूझ की बल्लेबाजी कर रहे हैं. 3 ओवर की समाप्ति, रन बने 24 और विकेटें गिरी 3. भावेशला कित्येकदा मी बॅटिंग करताना पाहिले सिद्दीकजी, परंतु अशा प्रकारची फलंदाजी कधीच करताना त्याला मी पाहिलं नाही. आज तो प्राइस विकेट जी आहे त्याच्यावर तो प्राइस टॅग लावून आलेला आहे. विकेट सहजासहजी फेकायची नाही असं ठरवलेलं दिसतंय त्यानं. और स्थिति भी कुछ ये थी कि ऊपर के 3 विकेट जल्दी जल्दी गिर गए थे. बचे हुए 3 ओवर में क्या लक्ष्य देंगी शिल्के ब्रदर्स वडावली बी को, और इसका आंखों देखा सुनाने के लिए पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आत. ड्रिंक्स ब्रेक्स. यस, पानी पिलाते रहना चाहिए. जिसने किसी को प्यार से पानी पिला दिया उसने समंदरों को भी नीचा दिखा दिया.
और ड्रिंक्स ब्रेक चलता हुआ और माइक्रोफोन पे वो आवाज़, हालांकि महाराष्ट्र में सभी कमेंटेटर अपना रोल बखूबी निभा रहे हैं, लेकिन मात्र अजय गरत एक ऐसे कमेंटेटर हैं, तीनों भाषाओं पे उनको कमांड है, लेकिन आज मराठी भाषा दिवस है, 3 ओवर के लिए मराठी में अजय गरत. धन्यवाद सिद्दीकजी भाबे. कित्येक वर्षांचा अनुभव सिद्दीक भाबे यांचा तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि क्रिकेट रसिकांना खऱ्या अर्थानं या आवाजानं देखील भुरळ घातलेली आहे. मॅचकडे जाऊया. 24 धावा धावफलकावर 3 गडी बाद झालेले आहेत. 4 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद झाला होता. तर व्यासपीठावर आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे काही वरिष्ठ नेते मंडळी इथे आलेले आहेत. पूर्णा गडातून जिल्हा परिषदला ज्यांनी निवडणूक लढवली ते भारतीय जनता पार्टीचे नेते आणि ठाणे जिल्हा ग्रामीण भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष हरिचंद्रजी पाटील, भिवंडी तालुका ग्रामीण RPI उपाध्यक्ष सुनीलजी म्हात्रे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत पूर्णा श्री वामन पाटील, सामाजिक कार्यकर्ते चिंतामणजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते परशुरामजी पाटील आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विक्रांत इताडकर या सर्व मान्यवरांचं एवन जोडी आयोजित सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आणि कपिल पाटील फाउंडेशन आयोजित केंद्रीय राज्यमंत्री चषक या स्पर्धेत सहर्ष स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीपजी मोरे. नवीन षटकाला सुरुवात करतोय ऋतिक पाटील. ड्राईव्ह केलाय ऑन दी अप. बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फिल्डर तैनात आहे. एक धाव घेत असताना भावेश वारे. प्रगल्भता आपल्याला पाहायला मिळत आहे भावेश वारेच्या फलंदाजीमध्ये. स्पर्धेचं गांभीर्य, सामन्याचं गांभीर्य लक्षात घेता त्याने फलंदाजी केलेली आहे आतापर्यंतच्या खेळामध्ये. ये भी नहीं भूलना चाहिए कि इसी ग्राउंड पे दिनकर से ट्रॉफी को पोगांव ने जीता था और उस वक्त जो कैच पकड़ा था साइंस खारबाव के सूरज पाटिल का, तुषार शिल्के ने मनो दिनकर से ट्रॉफी को पकड़ा था. टप्प्याचा बॉल हुक केलाय. बॉल हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक आणि झेल तिथे ड्रॉप होतोय. बॉल निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. नशिबाचा हा चौकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील. खींच के मारा हुआ स्ट्रोक था, मिस टाइम था, मौका भी दिया और चौका भी दिया. एक बात है कि शिल्के ब्रदर्स को हम देखते हैं, पोगांव को एक बहुत ही लड़ाऊ टीम है, झिंझारू. ये 60 बनाएंगे, वडावली बी के सामने भी चैलेंज रहेगा. तोच प्रयत्न फलंदाजांचा. आदरणीय निरंजन डावखरे साहेब यांचा हा बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहे. काही वेळानंतर त्यांचं देखील इथे आगमन होणार आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे ते आमदार आहेत. नेक्स्ट बॉल. बॉलर बॅकपास ड्राईव्ह. चांगला फटका आहे. लॉंग ऑफच्या फिल्डरला फार मशक्कत मेहनत करावी लागते, परंतु दर्जेदार फिल्डिंग. जास्त काही धावा तिथे फलंदाजाला घेऊ दिल्या नाहीत. फक्त एकच धाव मिळेल त्रिमूर्तीला. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. Nicely played, picks on the half volley and firmly driven and down the ground, but equally stopped from the fielder. एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये फुलत आहे, बहरत आहे. त्रिमूर्ती गायकर आणि भावेश वारे या दोन फलंदाजांदरम्यान. ऋतिक पाटीलचं हे सलगचं दुसरं षटक. आता मात्र एक मोठा फटका. बॉल फेकून दिलाय डीप स्क्वेअरिश मिड विकेट सीमारेषा पार. अफलातून षटकार. आपल्या भिवंडीचे साहेब नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब नवगज कपिल पाटील खासदार. ये देखिए क्या शॉट खेला है. हल्की सी शॉट गेंद थी, इंतजार किया, वार किया, गेंद जा रही है, जा रही है, जा रही है, सजनी गई साजन के घर. कमाल का शॉट. धाव संख्या झाली आहे 36. अफलातून फटका होता. खूप लवकर चेंडूची लेंथ पिक केली आहे. आणि या खेळपट्टीचं जर आपण बोलायला गेलो ना सिद्दीकजी, मला तरी असं वाटतं की मार्जिन ऑफ एरर फारच कमी आहे. थोडी जरी तुम्ही चूक केली लाईन किंवा लेंथमध्ये तर तुमच्यावर मार पडणार आहे. आप सहमत है? मेरा अपना कहना है कि भावेश वारे वडावली बी के आगे आड़े. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. खोलो टप्प्याचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. एक चांगला ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. मात्र फिल्डर आहे डीपमध्ये. फक्त एक धाव मिळेल. अगदी चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी केली गेली आतापर्यंतच्या खेळामध्ये भावेश वारेकडून. एक फारच क्वालिटी इनिंग्स त्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. बिल्कुल A1 जोड़ी का शो है और A1 बल्लेबाजी हम देख रहे हैं. बिल्कुल
सोच समझ के बल्लेबाजी कर रहे हैं। और आपने सही कहा कि बहुत कम बार ऐसा देखा जाता है कि भावेश वारे इस तरह खेले। पार्टनरशिप तोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे वडवली बी संघाला. खोलवर टप्प्याचा बॉल होता परंतु भरपूर उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट घोषित केलाय पंचांनी. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 38, 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवात फारच नाजूक पाहायला मिळाली होती, खराब पाहायला मिळाली होती पोगाव संघाची. मात्र चांगलं कमबॅक या दोन फलंदाजांकडून. एक चांगली मजबूत पार्टनरशिप जी 34 धावांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. उंच उडवलाय बॉल हवेत आहे. डीप मिड विकेटच्या वरून जाईल सीमा पार. षटकार. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये इससे प्री प्लानिंग क्रिकेट कोई नहीं हो सकता है। जहाँ लूज गेंदें मिल रही है उन पे वार कर रहे हैं और जहाँ पर अच्छी गेंदें मिल रही है उन पे स्ट्राइक रोटेट कर रहे हैं। और वैसे भी शिल्के बरदस्त में जो खिलाड़ी हैं वो बहुत ही एक्सपीरियंस होल्डर हैं और 4 ओवर के बाद मैं कहूँगा कि अब एक अच्छा टोटल शिल्के बरदस्त का नज़र आ रहा है। ऋतिक पाटीलचा स्पेल देखील समाप्त झालाय. दुसरं षटक फारच महागडं. 20 धावा तब्बल त्यांनी खर्च केल्या. घणाघाती प्रहार त्याच्या चेंडूंवर करण्यात आले. कॅल्क्युलेटेड क्रिकेट खऱ्या अर्थानं. जसं तुम्ही उल्लेख केला की चांगल्या चेंडूंवर सिंगल डबल घेतले जात आहेत आणि जसा कमजोर चेंडू येतोय त्याच्यावर मोठे फटके खेळले जात आहेत. एक और प्लस पॉइंट जाता है शिल्के बरदस्त को। कमलेश अपना कोटा पूरा कर चुके हैं, ऋतिक ने 2 ओवर डाले। अब जो 2 गेंदबाज आएंगे डेथ ओवर में वो नए गेंदबाज रहेंगे। अवघ्या 14 चेंडूंमध्ये 40 धावांची ही अप्रतिम भागीदारी चौथ्या गड्यासाठी भावेश वारे आणि त्रिमूर्ती गायकर यांच्यामध्ये पाहायला मिळते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 11च्या सरासरीनं 44 धावा धावफलकावर लावण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि एका चांगल्या धावसंख्येकडे खऱ्या अर्थानं आता वाटचाल करतोय शेळके ब्रदर्स पोगाव संघ. अंपायर काय पाहिजे आपल्याला? बॉल. ओके. यापुढचा सामना गावदेवी 11 घनसोळी आणि प्रतिस्पर्धी संघ गार्गियन रोहान पुरस्कृत सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. Yes, Ajay, I think Shilke Bardast from here looking nearest 70. आणि ती संधी देखील असणार आहे कारण दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. यानंतरचे फलंदाज देखील दर्जेदार फलंदाज आहेत ज्यामध्ये तुषार गायकर असेल किंवा कल्पेश पाटील असेल, अविनाश शेळके देखील चांगली फटकेबाजी करू शकतो. तर स्ट्रॉंग अँड लॉंग बॅटिंग लाईनअप आहे पोगाव टीमकडे. परंतु ही जोडी फार महत्त्वाची आहे. नवीन फलंदाजासाठी एवढं सोपं नसणार आहे आल्या आल्या मोठे फटके खेळणं. सेट फलंदाज जरूर चांगल्या धावा येथे बऱ्याचदा जोडताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. भावेश वारेकडे स्ट्राईक. गोलंदाजीमध्ये पहिला बदल. शुभम पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. एक शॉट थर्डमॅन, एक शॉट फाईन लेग, एक खेळाडू वाईडिश गलीमध्ये तैनात करण्यात आलाय आणि एक एक्स्ट्रा कव्हर. ऑन द राईज गोलंदाजाच्या बाजूनं बॉल टोलावलाय. स्ट्रेटिश लॉंग ऑफला थोडीशी फंबलिंग झाली होती मात्र लगेच रिकव्हरी करत असताना फिल्डर एकच धाव मिळते. फिर आंखों के नीचे शॉट खेला और सीधे ब्लेड से। ये देखिए बिल्कुल आंखों के नीचे बॉलर बैक ड्राइव। लेकिन आप देख रहे हैं अजय कि या तो लॉन्ग ऑन स्ट्रेटिश खड़ा रहता है या तो लॉन्ग ऑफ रहता है। बऱ्याचदा आपण पाहिलंय की जो लॉंग ऑनचा खेळाडू असतो तो थोडा वाईड असतो कारण त्याला मिड विकेटचा जो एरिया आहे तो देखील कव्हर करायचा असतो. अशा पद्धतीनं देखील क्षेत्ररक्षण सजवलं जातं. तर टीमनुसार असतं ते. प्रत्येक संघाची एक वेगळी आखणी असते. आपल्याला वेगळं गेम प्लॅनिंग देखील पाहायला मिळत असतं. जबरदस्त बॉल, जोरदार अपील आणि यस ते अपील उचलून धरतायत पंच. लेग बिफोर विकेट. आपल्या भिवंडीचे साहेब लवंगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब लवंगज कपिल पाटील खासदार. बहुत बढ़िया निर्णय अंपायर मुन्ना पठान का। शॉट जब खेल रहे थे त्रिमूर्ति तो पैर भी फोल्टा बिल्कुल मिडल और ऑफ स्टंप के सामने पाए गए। लेकिन गेंदबाज की भी सराहना करनी होगी, फॉलो किया था बैट्समैन को। ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु त्याचा जो डावा पाय होता फ्रंट फुट तो बरोबर ऑफ स्टिक आणि मिडल स्टंपच्या मध्ये दिसतोय आणि चेंडू जर पाय मध्ये नसता तर मला असं वाटतं की
ऑफ स्टिक आणि मिडल स्टिकच्या मध्ये जाऊन लागला असता आणि बरोबर हाईट देखील जास्त नव्हती. योग्य निर्णय दिलाय पंचांनी. यस, छठी रात है. हमारे तमाम स्पॉन्सर्स, तमाम बाउंसर्स ज़बरदस्त इस वक्त अपना काम अंजाम देते हुए. त्रिमूर्ती गायकर 12 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झालाय. नवीन बॅटर तुषार गायकर. हाताला थोडीशी माती चोळल्यानंतर तो खेळण्यासाठी सज्ज झालाय. ओहो, फुलटॉस होता हा बॉल. सर्वांनाच बीट करून निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळतील. थँक्यू. पारगाव संघाचा कर्णधार, एक गोष्ट आपल्यासाठी एक सूचना आहे. पारगाव संघाचा कर्णधार आपल्या संघामध्ये जो राहुल शेट्टी, हा घनसोली संघाचा कर्णधार, आपल्याला एक सूचना आहे. आपल्या संघामध्ये जो राहुल शेट्टी नावाचा खेळाडू जो खेळतोय त्याचे ओळखपत्र, त्याचे पुरावे आपण घेऊन त्वरित आपण आयोजन समितीशी संपर्क साधायचे आहेत. घनसोली संघाचा कर्णधार आणि राहुल शेट्टी यांचे जे पुरावे आहेत ते घेऊन आपण यायचे आहेत. बिल्कुल वीआईपी डैश पे भारतीय जनता पार्टी श्री बबनराव पाटिल साहेब, उपाध्यक्ष ठाणा जिल्हा ग्रामीण ओबीसी मोर्चा, आपले सरस स्वागत आहे. बॅटने 4 धावा आल्यात. अप्रतिम बॉल यावेळेस पहा. भन्नाट वेग होता, थोडीशी मुवमेंट देखील होती. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला तुषारनं, मात्र पूर्णपणे बीट झालाय. धावसंख्या 49, 49 धावा. 5वं षटक प्रगती पथावर. चांगलं बॅटल आणि त्याची अपेक्षा देखील होती क्रिकेट रसिकांना. आतापर्यंत तरी चांगलं बॅटल पाहायला मिळालेलं आहे. चुरशीचा सामना होईल अशी दाट शक्यता निर्माण होत आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज ते प्रयत्नशील आहे आणि जबरदस्त कॅच. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल शुभमचं. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्हा सहाय्यवान. कपिल पाटील केंद्रीय. भावेश वारे वहाँ आ रहे हैं. हालांकि बैट्समैन आउट हुए इस वक्त. तुषार गायकर 4 रन बनाकर जेबी कप बिनार को ऑर्गेनाइज करने वाले अंकल भोईर भी मैच का मज़ा ले रहे हैं. ये कंट्रोल रूम जीटीसी का, जहां से सारा टेलीकास्ट आप देख रहे हैं. मिस्टर गायकर इज देयर. और क्या सुंदर टेलीकास्ट. बिग बॉस ऑफ टेलीकास्ट जलपेश भोईर. तेजस भोईर देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रथमेश गायकर आहेत. 2 गायकर सध्या मैदानामध्ये बाद झालेले आहेत आणि आता नवीन बॅटर कल्पेश पाटील आलाय. ये गायकर बाद नहीं होंगे जीटीसी के, क्योंकि इनका टेलीकास्ट इतना अच्छा है. लिडिंग एज भरपूर उंच गेलाय. चेंडूचा झालाय लिंबू मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि 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 कॅच घेतली गेली. ये ओहो, रिले कॅच. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्हा सहाय्यवान. कपिल पाटील. मोमेंट मैदान में चलते हुए आइए देखते हैं. ये देखिए, दूर से खेला था, खेलना चाहते थे ऑन साइड में. लीडिंग एज आसमान में खड़ी रहेगी. कैमरे की आंख में कैच. जगलिंग जगलिंग जगलिंग. ये देखिए, आसमान से गिरा और खजूर में अटका. थैंक यू. ये खिलाड़ी ने भी दूसरी कोशिश में पकड़ा है. Thank you. इन्हें कुल मिला के 5 कोशिश में Thank you. 1 कैच. तर ग्रामपंचायत सदस्य सुरेश सारंग, पूनमजी पाटील, त्यांच्या समवेत जयवंतजी पाटील भरोडी आणि बबनजी पाटील सुरई या सर्व मान्यवरांचं या व्यासपीठावर शुभागमन होतं. एवन जोडी आयोजित या स्पर्धेत त्यांचं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. भावेश वारेची झुंजार खेळी संपुष्टात आली आहे. 26 धावांचं योगदान दिलं ही माहिती आम्हाला देत आहेत स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम, मॅन फ्रॉम गोरसई. धावसंख्या 49. चांगली गोलंदाजी 5व्या षटकामध्ये आपण पाहिली शुभमकडून. फक्त 5 धावा खर्च केल्या. तब्बल 3 फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला. शेवटचं षटक घेऊन विशाल पाटील, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज आहे. अविनाश साठी हा बॉल ओव्हर द बॉलर सेट. कडक फटका, परंतु लॉंग ऑनला काय जबरदस्त पेट्रोलिंग पाहायला मिळते. अप्रतिम फिल्डिंग. सिंगल मिळते आणि याच बरोबर 50 धावा कंप्लीट. तर थोड्याच वेळात इथे शुभागमन होणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय तरुण तडफदार भारतीय जनता पार्टीचे आमदार आदरणीय ॲडव्होकेट निरंजन डावकरे साहेब आणि त्यांच्या समवेत ज्यांची नुकताच सभागृह नेतेपदी निवड झाली ते आदरणीय सुमित
पाटील साहेब यांचं शुभागमन थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये होणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. फार मोठी आउटसाईड एज लागली होती कल्पेशच्या बॅटची, परंतु नशीबवान ठरलाय. एक सिंगल आली आहे आणि आता तिसऱ्या पंचांकडे तिथे निर्णय सोपवण्यात आलेला आहे. फलंदाजाने बीमरसाठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. देखिए आखिरी ओवर चल रहा है, रिव्यू बचा है तो क्यों ना उसको इस्तेमाल किया जाए. आखिरी दिन आप को अगर आपके पास वाउचर है तो उसको ज़ाया खिलाने से बेहतर है कि आप उसका इस्तेमाल करें. देखना है कि रिव्यू मांगा है बीमर के लिए. डिसिजन पेंडिंग. सगळ्यांच्या नजरा बिग स्क्रीनवर लागलेल्या आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. फक्त आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे पोगाव संघाच्या इनिंग्समध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अविनाश. विशाल पाटीलचा पुढचा बॉल राईट आर्म अराउंड द विकेट. चेंज ऑफ पेस. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, मात्र चेंडूच्या वेगामध्ये जो बदल अतिशय चाणाक्ष पद्धतीनं करण्यात आला होता तो ओळखू शकला नाही फलंदाज. मागच्या षटकापासून पुन्हा एकदा गोलंदाजांचं वर्चस्व. पहिल्या 2 षटकांमध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी. पॉवर प्लेमध्ये फक्त 12 धावा धावफलकावर होत्या आणि त्यानंतर मिडल ओव्हर्समध्ये चांगली बॅटिंग जरूर पाहायला मिळाली भावेश वारेकडून. फुल टॉस आहे, मात्र जास्त चांगलं टायमिंग पाहायला मिळत नाहीये. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला तिकडे जबरदस्त फिल्डिंग पुन्हा एकदा कमलेशकडून. सर्वांची मनं जिंकतोय कमलेश. आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर कमलेश असेल किंवा कल्पेश असेल. रुपेश. ओहो, ये आप देख रहे हैं मिस्टर कराले, भूपेश कराले. ये क्रिकेटर भी हैं और कैमरा वर्क बहुत अच्छा करते हैं जीटीसी का. नेक्स्ट बॉल. फुल टॉस. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका होता, मात्र पहा तिथे ताळमेळ नाहीये. दुसरी धाव अजिबात उपलब्ध नव्हती. फिल्डिंग चांगली झाली होती. फलंदाज धावबाद होतोय. अरे अंजुर का वत्रंगला डाव क्रिकेट. वक्त बदलते देर नहीं लगती, मैच पलटते देर नहीं लगती. कहाँ पर हम सोच रहे थे 70 और कहाँ अब 60 के लाले पड़ गए. हीच तर अनिश्चितता क्रिकेटची आहे, ज्याने आपल्या सर्वांना भुरळ घातलेली आहे. भूपेश कराले वैसे तो जीटीसी के ऑलराउंडर है, कुछ भी कर लेते हैं. शेवटचा बॉल खोदून काढायचा होता. विकेट किपरच्या हातात आहे. थेट निशाणा पाहिजे होता एष्ट्यांवर. तिन्ही एष्ट्या खुल्या होत्या, मात्र निशाणा चुकलाय. एक धाव 22चा इशारा पंचांकडून आणि याचबरोबर डावाची समाप्ती. एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 54 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. एक फायटिंग स्कोअर जरूर आहे, कारण अंडर फ्लडलाईट्स हा सामना होत आहे. तर पोगाव संघाचा डाव समाप्त झालाय आणि वडवली बी संघासमोर 6 षटकांमध्ये टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे 55 धावसंख्येचं. 55 रनों की चुनौती रखी है वडावली बी के सामने. आइए अगले टॉस की तरफ हम आपको संदीप मोरे सर के पास लिए चलते हैं और खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे कल्याण डोमोली की मधुर आवाज़ प्रसाद सर और उनका साथ देंगे हमारे कंप्यूटर कमेंटेटर सुभाष धुमाल. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटीलचा शक्क. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटीलचा शक्क. ठाणे जिल्ह्याची शान. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटीलचा शक्क. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान.
खासदार कपिल पाटीलच्या शक्ती ठाणे जिल्ह्याची शान. थँक्यू सो मच सिद्धीजी भाबे. थँक्यू अजय घरत. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं की 4 षटकांकडे धावसंख्या 44 होती. नंतरच्या 2 षटकांमध्ये अवघ्या 10 धावाच फक्त अंकित झाल्या धावफलकावर. त्यामुळे आपल्याला धावफलक थोडा कमी पाहायला मिळतोय. 55 धावसंख्येचं लक्ष मैदानावर ठेवलं स्वर्गीय वासुदेव मडवी 11 चेंज द गेम वडवली बी संघासमोर. 55 धावा करायच्या त्या 6 षटकांच्या सामन्यामध्ये सामना जिंकण्यासाठी. आणि बघायचं इथे मात्र डावाची सुरुवात कशा प्रकारे होईल. मागच्या सामन्याचा सामनावीर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय म्हणजेच ऋतिक पाटील स्ट्रायकिंग एंडला. तर स्ट्रायकिंग एंडला या संघाचा संघनायक विशाल पाटील. मराठी राजभाषा दिवस 27 फेब्रुवारी. मराठी बोला, मराठी ऐका, मराठीमध्ये संवाद करा. आणि स्पर्धेमध्ये समालोचन सुद्धा सुरू आहे मराठीमध्ये. पंचांच्या भूमिकेत मुन्ना पठाण आणि प्रल्हाद पाटील. खूप चांगली भूमिका स्पर्धेमध्ये सर्व पंचांची पाहायला मिळते. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय माऊली साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून. राहुल पाटील, रोशन पाटील, कुंदन पाटीलची सुद्धा खूप चांगली जबाबदारी त्याने मात्र त्याने पार पाडलेली आहे. अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये. आणि राकेश पाटील सुद्धा सर्व पाटील बंधू खूप चांगली भूमिका. आमचा आवाज प्रेक्षकांमध्ये पोहोचतो आणि सातत्याने तुम्ही आता या स्पर्धेमध्ये आपल्या क्रिकेट स्पर्धेचं शीर्षक गीत सुद्धा तुम्हाला सातत्याने ऐकायला मिळतंय. चारही बंधू, चारही भाऊ, राहुल, राकेश, रोशन, कुंदन, गुड जॉब. वेल सो से थँक्स टू GTC लाईव्ह. आणि मगाशीच एक आपण नवीन आविष्कार बघितला मागच्या सामन्यापासून तो इम्प्लिमेंट झाला आहे. आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही 3 गोष्टीसाठी तुम्ही रिव्ह्यू कॉल करू शकता. DRS घेऊ शकता, रनआउटसाठी, ओव्हर द वेस्टसाठी आणि लेग बिफोर विकेटसाठी. पण प्रत्येक इनिंगमध्ये फक्त एकच रिव्ह्यू आहे. त्यामुळे कॅप्टनला डिसाईड करायचं आहे की तो तुम्हाला कुठे युटिलाइज करायचा आहे, कुठे तो वापरायचा आहे. तर ऑल द बेस्ट. आपण सेकंड इनिंग सुरुवात करत आहोत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते पहिले षटक घेऊन. या संघाचा संघनायक अविनाश शेळके आणि स्ट्रायकिंग याला स्वतः कॅप्टन. शॉर्ट ऑफ लेंथ होता, चेंडू उंच गेला, क्षेत्ररक्षक जज करतोय डीप स्क्वेअर लेगला. पहिल्या चेंडूवर मोठी सफलता मिळण्याचा प्रयत्न आणि निश्चितच पहिल्या चेंडूवर संघनायकाने विकेट मिळवले. संघनायकाची फलंदाज बाद. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ बॉडी लाईन जवळ टाकला होता. छातीच्या जवळ चेंडू आल्यानंतर तो त्या दिशेने त्या दिशेने फटकावला सुद्धा. पण क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली ती मात्र खाली उभा होता आणि स्क्वेअरला कुठलीही चूक नव्हता. अप्रतिम झेल आपण बघितलं तिथे मात्र टिपला खेळाडूने. थँक्यू प्रसाद. तर थोडंसं चेंजेस आहे. आईदेवी वडुनवकर आणि जयदुर्गा रोहिंजन बी. विनंती असेल आईदेवी वडुनवकर आणि जयदुर्गा रोहिंजन बी या दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज टॉससाठी या. विनंती असेल दोन्ही संघांना. आईदेवी वडुनवकर आणि जयदुर्गा रोहिंजन बी. ओव्हर टू प्रसाद. थँक्यू संदीप. फर्स्ट विकेट डाऊन ऑन फर्स्ट बॉल. दिस इज बिग अचिव्हमेंट फॉर अ टीम कॅप्टन अविनाश शेळकेने पहिल्या चेंडूवर संघनायकाला तंबूत पाठवून दिले. दबाव टाकलाय. बघायचो दबाव कितीपर्यंत लांबपर्यंत तो घेऊन जाणार आणि या संघावर दबाव कायमस्वरूपी ठेवणार तो गोलंदाज अविनाश. आणि हा पूर्ण संघ तो म्हणजे शेळके ब्रदर्स पोगाव. न्यू बॅट्समन कल्पेश आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला ऋतिक पाटील. रनवेमध्ये प्रॉब्लेम. पुन्हा मागे जावं लागतंय. रनवे चुकीचा चेंडू पडू शकतो आणि चुकीच्या चेंडूवर मोठा फटका येऊ शकतो. त्यामुळे पुन्हा मागे जावं लागतंय. हो चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. ब्युटिफुल डिलिव्हरी.
अत्यंत भेदक मारा अविनाश शेळके. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला गोलंदाजाचा, संघनायकाचा. आणि जर संघनायक चांगली भूमिका पार पाडत असेल ना सुभाष, तो आपल्याला तेच पाहायला मिळतं की बाकीचा संघ सुद्धा चार्जअप होतो आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवतो. अगदी बरोबर, ॲब्सोल्युटली ट्रू. कॅप्टन लिडिंग फ्रंट आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेटचं खुराक प्राप्त केलेलं आहे आणि आत्मविश्वासही खूपच वाढलेला आहे अविनाश शेळके याचा. नेक्स्ट बॉल अगेन कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. दोन्ही कॅमेरा एकाच स्क्रीनवर मर्ज. ओ अप्रतिम फटका, व्हॉट अ शॉट. काय फटका बनवला, ओव्हरपिच डिलिव्हरी होती आणि काय एक्झिक्युशन. दबाव मात्र ट्रान्सफर केलाय, फेकून दिला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. बेधुंद करणारा फटका, षटकार. महाराष्ट्रात वाजलाय डंका, हा तर कपिल पाटील साहेबांचा. कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाज कार्याचा. वसा समाज कार्याचा, वसा समाज. सातत्याने आपण जेव्हा जेव्हा तो ॲक्शन रिप्ले बघतोय, एक वेगळीच उर्मी मिळते, वेगळीच ऊर्जा मिळते किंवा प्रसन्नता मिळते या फटका बघून. काय फटका सजवला ऋतिक पाटील. मागच्या सामन्याचा सामनावीर तो सुद्धा आहे, त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा कॉन्फिडन्स वाढला आहे की पहिला सामना आपण जिंकला, दुसरा सामना सुद्धा जिंकून आपण अजून एका फेरीमध्ये पुढे सरकूया आणि तो प्रयत्न इथे मात्र सुरू आहे. खरं खास करून मी गोलंदाजाचं कौतुक करेन, खास करून नंतरची जी आपण 2 षटकं जी बघितली ती म्हणजेच विशाल आणि शुभमची. हो चांगला चेंडू क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न होता, थोडासा लेंथ मागे ठेवली, शॉट ठेवला चेंडू, पण चेंडू बॅटच्या खालून वेगाने निघून जाते. डॉट डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी. कमबॅक करत असताना या षटकात स्वतः कॅप्टन अविनाश शेळके. पण नंतरची जी 2 षटकं होती ना, ती षटकं इम्पॅक्ट टाकणारी होती. तर देवी अंजूर ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य मंडळी, सरपंच सहित इथे उपस्थित होत आहेत. तसा सर्व आदरणीय सन्माननीय अतिथींचं आम्ही या व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतोय. एवन जोडी सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आणि कपिल पाटील फाउंडेशन आयोजित केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये या सर्व आदरणीय अतिथींचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत. पुढील चेंडू, व्हॉट अ शॉट, स्लाइस अवे फ्रॉम द बॉडी अँड व्हॉट एक्झिक्युशन. स्टँड अँड डिस्पॅच, सीमारेषेवर चौकार. साऱ्या देशात होते चर्चा, खासदार कपिल पाटील चषकाची. 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 धावसंख्येने वेग पकडले, धावसंख्या दाफलकर 10, एक चौकार, एक षटकार, 2 डॉट, एक विकेट आणि निर्णायक चेंडू या षटकारला पॉवर प्ले मधला पहिल्या. अविनाश शेळके गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला इनफॉर्म बॅट्समन ऋतिक पाटील. हो चांगला चेंडू, पुन्हा एकदा थोडासा शॉट ठेवला, गुड लेंथवर ठेवला चेंडू, हलकासा आउटस्विंग मिळाला या चेंडूला आणि पूर्णपणे बीट करून गेला तो ऋतिक पाटीलला. पहिलं षटक समाप्त होतंय, एक विकेट मिळाली अविनाशला, पण नंतर मात्र आक्रमण पाहायला मिळालं ते ऋतिक पाटीलचं. या षटकामध्ये निश्चित म्हणजे की काही चेंडू डॉट सुद्धा होते, पण एक सन्मानजनक धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभारली आहे. धावसंख्या दाफलकर 10. बरेच आमच्या मान्यवरांचं आगमन झालं. आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे ही गर्दी तुम्हाला आवर्जून आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळणार. सर्व आमच्या मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 क्रिकेट स्पर्धेमध्ये. आणि त्या सर्वांचं इथे स्वागत करत असताना एवन जोडी निलेश पाटील साहेब आणि सुकेश डाकी साहेब. पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला इथे तो कल्पेश. शेळके ब्रदर्स पोगाव संघ तुम्ही पाहतात मैदानावर. धावा इथे मात्र सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतोय, डिफेंड करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा तुम्हाला डगआउट पाहायला मिळते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खेळाडू कक्ष, जिथे मात्र स्वर्गीय वासुदेव मडवी 11 चेंज द गेम वडवली बी संघ इथे मात्र वाट बघतोय या सामन्यामध्ये विजयाची. कल्पेशला प्रमोट केले 3ऱ्या क्रमांकावर. यस, विकास सुद्धा आहे. विकासच्या डोळ्याला थोडीशी दुखापत आहे, दुपारीच भेट झाली होती, थोडीशी दुखापत आहे कारण हल्लीच त्याच्या डोळ्यावर एक शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे तो संघामध्ये खेळत नाही आहे. मी मगाशीच उल्लेख केला की मैदानाच्या बाहेर सुद्धा भरपूर खेळाडू आहेत. पुढे जाऊया आपण. हो चेंडू स्लाइस केला, व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका, देखणा फटका, सीमारेषेवर 4 धावा. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील. टेक्निकल शॉट फ्रॉम कल्पेश, चौकाराने खातं उघडले. धावसंख्या 14 धावा धावफलकावर.
ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू रूम भेटला, ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू आउट स्विंग होत होता आणि त्याचा फायदा होता असताना चेंडूला चेस केलं आणि एक्झिक्यूट सुद्धा केलं डीप पॉईंटला 4 धाब्यांसाठी. कल्पकतेने हा कल्पेश यांनी फटका खेळलेला आहे. गॅप हेडला होतोय आणि गॅपमधून फटका पाहायला मिळाला होता. फुलटॉस, योग्य दिशा, खराब चेंडू, त्याचं योग्य उत्तर. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू सीमारच्या बाहेर जातोय, चौकार. पहिला विजयाचा झेंडा फडकला, तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. पहिला विजयाचा झेंडा फडकला, तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. एकविरेच्या आशीर्वादाने प्रीडेटरमॅन शॉट म्हणायला तरी हरकत नाही. शफल झाला, ऑन साईडला बघितलं की फटका मात्र फुलटॉस होते चेंडू. अप्रतिम एक्झिक्युशन. 2 चेंडू 2 चौकार, धावसंख्या 18. चेजिंग द टोटल ऑफ 55 इन 6 ओव्हर. चेंज द गेम WB. नेक्स्ट बॉल अगेन. फुलटॉस आहे, ऑन ड्राईव्ह, ऑन साईडला प्लेस केलंय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू तिथे कव्हर करेल, तोपर्यंत थोडीशी फंबल. 2 धावांचा प्रयत्न, इथे चुका तुम्ही करू शकत नाहीये वडवली संघाच्या समोर. बिटवीन द विकेट किती फास्ट आणि फ्युरियस आहेत वडवली संघाचे फलंदाज तुम्हाला हे पाहायला मिळत आहेत. 2 धावा, डोळ्याचं पापणं लवते तोच या 2 धावा कंप्लीट केल्या आहेत कल्पेश आणि त्याचबरोबर ऋतिक पाटीलने. व्हेरी मच फास्ट इन बिटवीन द विकेट. धावसंख्या 20. फटका बनवायचा प्रयत्न होता, थोडासा शफल झाला फलंदाज, इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. शॉर्ट स्क्वेअरला चेंडू निघून जातोय आणि तोपर्यंत मी तिथे एकच धाव. मग अशी मी सुभाष उल्लेख त्याचाच करत होतो, मागच्या सामन्यात सुद्धा मी उल्लेख केला होता की मैदानाच्या बाहेर सुद्धा जर आपण बघितलं ना तर कमीत कमी अजून एक टीम रेडी असेल कधीही खेळण्यासाठी. एवढा जबरदस्त फौज फाटा आहे, एवढा जबरदस्त मोठा संघ आहे तो म्हणजेच चेंज द गेम WB. थँक्यू. तर शुभ सन्मान करण्याची विनंती मी निलेशजी पाटील आमच्या A1 जोडीचे A1 शिलेदार यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचं आहे. उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ठाणे आदरणीय हरिश्चंद्र पाटील साहेब. मॅचची कॉमेंट्री चालू ठेवायचं आहे, आम्ही हळू तुम्हाला ऍडजस्ट करू. स्वाईप केलं, चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय, तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 22. म्हणजे एकाच दिवशी जर 2-3 ठिकाणी जर टुर्नामेंट असतील, हा संघ फायनलला पोहोचला असेल ना तरी तिथे मात्र हा संघ पोहोचतो. एवढे खेळाडू या संघामध्ये आहेत. धावसंख्या 22 आणि या षटकातला शेवटचा चेंडू 22. एक गडी बाद. हो, चांगला चेंडू आहे. अपील पंचांकडे हाईट फॅक्टर. चेंडू जास्त बाउन्स झाला, तिथे मात्र चेंडू वरती लागतोय, ओव्हर द वेस्ट लागतोय, त्यामुळे पंचांनी मात्र नकार दिलाय. डॉट डिलिव्हरी. षटक समाप्त होते. 2 षटकाकडे धावसंख्या 11च्या गतीने 22 धावा अंकित झाली आहे. हरिश्चंद्र पाटील साहेब यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती निलेशजी पाटील यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करावा. ट्वेंटी टू ऋतिक. 22 धावा, अजूनही 33ची गरज आहे. 55 टू विन टार्गेट आहे. 24 चेंडूमध्ये अजून 33 धावांची आवश्यकता आहे. हे इक्वेशन आपण पाहू शकता GTCच्या माध्यमातून. आपण पाहू शकता हरिश्चंद्रजी पाटील विद्यमान उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ठाणे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते. त्यांना महाराष्ट्राचं महावस्त्र, शाल, पुष्पगुच्छ आणि वारकरी संप्रदाय यांना माऊली असं म्हणतात, विठ्ठल रखुमाईची प्रतिमा देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर RPI उपाध्यक्ष भिवंडी तालुका ग्रामीण सुनील म्हात्रे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. त्यांना देखील शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर माजी उपसरपंच ग्रामपंचायत पूर्णा श्री वामन पाटील यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. आमचे A1 जोडीचे A1 शिलेदार निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. सामाजिक कार्यकर्ते चिंतामणजी पाटील पूर्णा यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी निलेशजी पाटील यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा.
तदनंतर परशुरामजी पाटील सामाजिक कार्यकर्ते पूर्णा यांचा देखील शुभ सन्मान. मी निलेश पाटील एवन जोडीचे एवन शिलेदार. ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी विक्रांत इताडकर. विक्रांतजी इताडकर ग्रामपंचायत सदस्य पूर्णा यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर सचिन स्पोर्ट्स पूर्णाचे सर्वेसर्वा न्यू पोर्टी प्लस संघटनेचे सदस्य जगदीश पाटील यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. त्याचप्रमाणे सुरई सारंग ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पूनम पाटील. पूनम पाटील ग्रामपंचायत सदस्य सुरई सारंग. सर्व मान्यवरांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर बरोडीचे जयवंतजी पाटील समाजसेवक. तीन षटकाकडे धावसंख्या 25, अजून 3 षटकामध्ये हव्या त्या 30 धावा. पंच बघा सिग्नल करतात पाणी घेऊन जायचंय. जयवंतजी पाटील भरोडी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर ओबीसी नेते भारतीय जनता पार्टीचे बबनजी पाटील सुरई यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. भारतीय जनता पार्टी ओबीसीचे नेते बबनजी पाटील. मी विनंती करतोय टॉस साठी हरिचंद्र पाटील साहेब आपल्याला यायचंय आपण. आणि माळी साहेब आणि विकासजी तरे आणि दीपकजी यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. त्याचप्रमाणे संदीपजी पाटील
खारीगाव, संदीपजी पाटील खारीगाव, संदीप म्हात्रे खारीगाव, विलास घरत उपसरपंच तलोजा, विनंती करतोय सर्व मान्यवरांनी यावं. यावेळी अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला होता स्ट्रेट राईचा. अगदी एष्टेनं जाऊन हा चेंडू धडकतोय आणि तोपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण. अतिशय वेगाने फटका होता. एष्टेनं कदाचित धडकला नसता तर हा नक्कीच सीमारेषे बाहेरही पाहायला मिळाला असता. सतरा चेंडू आणि 17 चेंडूमध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे वडवली बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक लॉंग रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव घेण्याचा मानस होतं मात्र धाडच झालं नाही आणि दरम्यान 2 धावेने धावसंख्या वाढून होते ती वडवली बी या संघाची. धावफलकावर 28 धावा. चौथं षटक मार्गस्थ आकाश बगले. यावेळी फुलटा चेंडू होता. हो हो अतिशय सुरेख झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. आपण पाहतोय कल्पेश पाटील याचा खेळ. लोकसभेत आवाज हा घुमला, नाव दीपांचं द्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला. ज्ञानेश्वर शेलके यांनी अतिशय सुरेख झेल तिथे पकडलेला आहे आणि कल्पेश पाटील सारखा एक मोरा गारद होतोय तो स्वर्गीय वासुदेव मडवी 11 वडवली बी या संघाचा. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे 28 धावा. 2 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. नवीन फलंदाज खेळपट्टीवर खेळण्यासाठी येतोय. कमलेश पाटील येतोय. कल्पेश पाटील आणि कमलेश पाटील ही बंधूंची जोडी. आपण रुपेश पाटील हा हे बंधू आहे म्हणजे 3 बंधू एकाच संघामधून. सेल्के ब्रदर्समध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी मात्र चेंडूला विरकावून दिलेला पिकअप शॉट. चेंडू निघून जाईल लॉंग लेगच्या वरून सीमापार. षटकार. टॉस होतोय. साहेब असा कॉल. साहेब आपण पाहू शकता आमच्या सर्व सन्माननीय अतिथी यांच्या शुभ उपस्थितीमध्ये साहेब हा कॉल झाला आणि इथे घणसोली संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? सर आम्ही फिल्डिंग करणार पहिला. क्षेत्ररक्षण करणार. पारगाव संघ खूप बलाढ्य संघ आहे आणि त्याविरुद्ध खेळताना काय स्ट्रॅटेजी असेल? त्यांची फर्स्ट मॅच बघितली तर त्यांनी 90+ धावा काढलेल्या, तर त्यांना 70-65 पर्यंत थांबवायचा आमचा प्रयत्न असेल. कुठले असे महत्त्वाचे गोलंदाज ज्यांच्यावर जबाबदारी? जे फर्स्ट मॅचला होते तेच असतील. विजय भोईर, अर्जुन कदम, उमेश म्हात्रे आणि जय ठाकूर. दिवसा खेळलात आता रात्री खेळत आहे. काय एकंदरीत वाटते कशी परिस्थिती आणि कसं वाटतं हे आयोजन नियोजन आमच्या एवन जोडी सुकेशजी डाकी साहेब आणि निलेशजी पाटील साहेब यांचं? आयोजन तर खूप चांगलंच आहे आणि नाईट मॅचला मला वाटतं ड्यू फॅक्टर थोडासा आता चालू होईल, तर मग बघूया कसं. प्रेक्षकांना एक रंगतदार सामना पाहायला मिळेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट. थँक्यू. नाणेफेकीचा कॉल जिंकला असतं तर काय स्वीकारलं असतं? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षण. नक्कीच आता फलंदाजी करायची आहे. एकंदरीत टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक संघ विचार करतो की क्षेत्ररक्षण घेऊन चांगला दबाव टाकण्याचा प्रयत्न. फलंदाजीमध्ये 2 महत्त्वाची षटके पॉवर प्लेची. पारगाव संघ कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल? पॉवर प्लेच्या षटकामध्ये 40+ करण्याचा प्रयत्न करू आणि एकंदरीत 6 षटकांमध्ये 6 षटकांमध्ये 90+ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पारगाव म्हटलं की आकाश तारेकर, आनंद तारेकर आणि संपूर्ण टीम असते. असे काही काही वैशिष्ट्य आहेत तुमच्या पारगाव संघाची. एकंदरीत आमच्या एवन जोडी मार्फत हा जो एवन चषक ठेवलाय, कसं वाटतं आयोजन नियोजन आणि या एकूण संपूर्ण मैदानाची रूपरेषा?
आयोजन तर खूप चांगलं आहे आणि इथं प्रत्येक संघाचं स्वप्न असतं की इथं खेळून त्यांनी जिंकावं म्हणून, आणि निलेश पाटील आणि सुकेश डाके यांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. 6 षटकांपर्यंत कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल? 100+? बघू 90+ करण्याचा प्रयत्न करू. 90+. ऑल द बेस्ट, थँक्यू. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय इथे घणसोळी संघाने आणि प्रथम धाडसी निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि पारगाव संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. वळूया समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत प्रसाद परब, सिद्दीक भाबे, अजय घरत आणि सुभाष धुमाळ. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मोरे सर. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांची समाप्तीमध्ये धावसंख्या 36 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. ती स्वर्गीय वासुदेव मडवी 11 चेंज द गेम वडवली या संघाला. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. या आपण आकर्षक ट्रॉफीज पाहतोय. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 5 मार्च या दिवशी नक्कीच या ट्रॉफीजवर कुठले संघ नाव कोरतील याचं उत्तर आपल्याला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कल्पेश उंबराटकर येतोय. तर सामना करेल फलंदाज कमलेश पाटील. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. जर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघितली तर थर्डमॅन फाईन लेग 30 सलकामध्ये एक्स्ट्रॅक्शनच्या मागे V शेपमध्ये आहेत. पॉईंट थोडासा बॅकवर्ड ठेवलेला आहे 30 सलकामध्ये. त्यानंतर एक्स्ट्रा को रिझर्वमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. इतर क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभे आहेत. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. हा चौकार. सुकेश डाके, निलेश पाटील निशाण वाढवली अंतुर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. 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 हंटर शॉट आपण पाहतो. अतिशय उत्कृष्ट फटका कमलेश पाटील याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी गॅप हेडलं होतं. खूप मोठा गॅप होता आणि त्या गॅपमधून चेंडू पाठवला होता तो 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4ने वाढून झालेली ती धावफलकावर 40 धावा 4 नॉट. आणि इथून मात्र 15 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. एक सोपं समीकरण. यावेळी मात्र चांगले चेंडूचे हाताळले होते. मात्र चांगला ऑनड्रॉयचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव दरम्यान दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलने धावसंख्या वाढून नव्हती ती धावफलकावर 41 धावा. शेलके ब्रदर्स पोगाव विपक्ष आपण स्वर्गीय वासुदेव मडवे 11 चेंज द गेम वडवली B या 2 संघामधील सामना पाहतोय. हे आमचं समालोचन कक्ष आपण पाहू शकता. कल्पेश उमराटकर राऊंड विकेट. यावेळी कोलवा टप्प्याचा वाईड यॉर्कर चेंडू होता. चेंडू अगदी खोदून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक डीपमधून चेंडू झेपावतोय. मात्र दोन्ही फलंदाज परब सर रन घेण्यासाठी हरण बनले होते आणि वैशिष्ट्य नेमकीच राहिलेलं आहे. या संघाला मी बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे आणि माझ्या मते रनिंग बिटवीन द विकेटच्या बाबतीत वडवली ब संघ नक्कीच अव्वल आहे. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवलेलं आहे. मात्र सरळ क्षेत्ररक्षक तुषार शेळकेच्या हातामध्ये चेंडू आणि फलंदाज बाद हादरा बसतोय तो उडवली संघाला. सुकेश डाके, निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. 8 चेंडू शेष आहेत. आता 8 चेंडूमध्ये परब सर अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू. तर पप्पूजी खंडागळे देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. भारतीय जनता युवा मोर्चा भिवंडी तालुका विधानसभा अध्यक्ष हे देखील थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये आमच्या लाडक्या A1 जोडीच्या या A1 शोला सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत. वेलकम पप्पू खंडागळे.
ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोरे सर. समीकरण आपण पाहू शकता 8 चेंडू आणि 12 रन. 8 चेंडूमध्ये अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे वडोली ब संघाला हा सामना जिंकण्यासाठी. कृपया पंच थोडा सामना थांबवायचा आहे. कल्पेश उमराटकर गोलंदाजी मार्कवर VIP डायजन करून हलताना सामना केला फलंदाज कमलेश पाटील. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही. नक्कीच हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय कारण कमलेश पाटील याचा हा झेल होता आणि कमलेश पाटील याला जीवदान देणं मत नक्कीच मार्ग ठरू शकेल ते शेलके ब्रदर्स पोको या संघाला. धावसंख्या दरम्यान सिंगलने वाढून होते ती धावफलकावर 44 धावा. 4-4. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज शुभम पाटील मात्र आता समोर जाईल कल्पेश उमराटकर याला. यावेळी मात्र गॅप फेडलेला आहे आणि चेंडू निघून जाईल वाईडिश लॉंग ऑफ रिजन मधून सीमापार चौकार. पारितोषिकांसाठी आहे भीतरचा चर्चेत खासदार चषकात नाव गाजे क्रिकेट विश्वात. हो चुके टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. लॉर फुलटा चेंडू होता आणि लॉर फुलटा चेंडूवर अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय कारण स्टेट लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक उभा होता आणि आपण जर बघितलं तर कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून गॅपमधून चेंडू टोलवला होता फलंदाजाने चौकारासाठी. आता हे समीकरण आपण पाहू शकता शेवटचे 6 चेंडू शेष आहेत आणि 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. हो निश्चितच त्यासाठीच ही टीम मिटिंग कॉल केली आहे आणि टीम मिटिंग कॉल करण्यासाठी भाग पडलं आहे. एवढी चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते मैदानावर. आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आता मात्र 6 चेंडून 7 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकतो तेवढी कॅपॅबिलिटी किंवा कॅलिबर दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. सुभाष 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. या मैदानाचा जर इतिहास पाहायचा झाला आणि या चषकाचा इतिहास पाहायचा झाला तर 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना सोनदेवी टेमघर या संघाविरुद्ध वीरतानाजी दापोडे संघाचा गोलंदाज दीनानाथ याने मॅजिक गोलंदाजी हाताळली होती आणि तो सामना वीरतानाजी दापोडे संघाने जिंकला होता. इथे मात्र तशाच प्रकारे चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. आकाश बगले येतोय एक युवा गोलंदाज आहे पोगो या संघाकडून शेवटचे षटक घालण्यासाठी. तर सामोरे झालेले फलंदाज कमलेश पाटील. सहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. यावेळी स्विंग अँड मिस सुरेख डिलिव्हरी. गुडलेन स्पॉटवर चेंडू फिट झाला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. चांगली सुरुवात आपण पाहतो युवा गोलंदाज आकाश बगलेकडून. हे आमचं कॉम्बॉक्स आपण पाहू शकता माझ्यासमोर प्रसाद परब सर आणि ज्यांच्याबद्दल मी नेहमीच म्हणतोय की समालोचक अनेक स्कोरर एक पिंपलास गावचे फर्स्ट क्लास स्कोरर अल्पेश गायकवाड. यावेळी मात्र दिशा भरकटलेली आहे. पंचांचं वाईटचा शर्यत होतोय. कृपया जे रिव्ह्यू आहेत ते कशासाठी आहेत आपण ऐकत आलेले आहात. नो साठी बीमरसाठी रिव्ह्यू आहे, LBW साठी रिव्ह्यू आहे आणि रनआउटसाठी रिव्ह्यू आहे. इतर कुठल्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू नाही आहेत. तर खेळ लगेच सुरू करायचा आहे. वाईटचा इशारा येतोय पंचांकडनं आणि वाईटने संघाची धावसंख्या मी विनंती करतोय आमच्या A1 जोडीचे A1 शिलेदार निलेशजी पाटील यांना आपण माजी सरपंच ग्रामपंचायत दिवे अंजूर आणि युवा उद्योगपती श्री
संदीप वामन म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. धन्यवाद. मान्यवरांना महाराष्ट्राचं महावस्त्र, शाल, पुष्पगुच्छ आणि आमच्या एवन जोडीची या स्पर्धेची एक अमूल्य आठवण सन्मान चिन्ह स्वरूपात भेट दिली जाते. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्या ग्रामपंचायत दिवे अंजूर सौभाग्यवती रेश्माताई सदानंद पाटील यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी निलेशजी पाटील यांना करतोय. कंटिन्यू. यावेळी फुलटा चेंडू फटका फसलेला आहे आणि फलंदाज कमलेश पाटील याची केली संपुष्टात. ठाणे जिल्ह्याची शान आता कपिल पाटीलच्या शक्य. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान आता कपिल पाटीलच्या शक्य. ठाणे जिल्ह्याची. थँक्यू. त्यानंतर देवानंद बुवा गोविंद पाटील सामाजिक कार्यकर्ते दिवे अंजूर यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. आमचे एवन जोडीचे एवन शिलेदार नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय प्रवेश पाटील. समीकरण आपण पाहू शकता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतर शैलेंद्र दिगंबर म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते दिवे अंजूर यांचा देखील माजी उपसरपंच यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. त्याचप्रमाणे सौभाग्यवती रेश्माताई पाटील यांचे यजमान श्री सदानंद पाटील समाजसेवक दिवे अंजूर यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी निलेश पाटील यांना करतोय. अतिशय वेगाने नक्कीच रिव्ह्यूची मागणी इथे केली आहे. नो बॉलसाठी आहे. फलंदाजी साईडने मात्र ही मागणी केलेली आहे. त्यानंतर आमचे पाहुणे मंडळी जे आलेले आहेत, आमच्या एवन जोडीचे एवन मित्र प्रसिद्ध उद्योगपती कशेली विकासजी तरे यांचा शुभ सन्मान मी विनंती करतोय आमच्या एवन जोडीचे एवन शिलेदार निलेशजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण आमच्या दोस्त्याच्या दुनियातील राजा माणूस आणि प्रसिद्ध उद्योगपती कशेली विकास तरे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला होतोय. त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर संपन्न होतोय. तदनंतर नवी मुंबई येथून आलेले प्रसिद्ध उद्योगपती राकेशजी माळी यांचा देखील शुभ सन्मान फेअर डिलिव्हरी. मान्यवरांना शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान दिला जातोय. त्याचप्रमाणे तलोजाचे उपसरपंच श्री विलासजी घरत यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. ग्रामपंचायत तळोजा उपसरपंच श्री विलासजी घरत
दोन चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय या सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेला आहे. त्यानंतर संदीपजी म्हात्रे उद्योजक खारीगाव यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी A1 जोडीचे A1 शिलेदार निलेशजी पाटील यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. नवीन बॅटल आकाश पाटील येतोय. 2 चेंडू शेष आहेत आणि 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. आकाश बगले लोढा एंड करून गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि क्रुशियल मोमेंटमध्ये सामना आपण पाहतोय. इथून कुठलाही संघ विजय संपादन करू शकेल कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे आणि सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. यावेळी स्विंग अँड मिस, अतिशय सुरेख डिलिव्हरी. युवा गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी करताना बरोडी चषकामध्ये याच मैदानावर अंतिम सामन्यामध्ये पोगाव संघ जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. बाबे सर सांगतात की कदाचित हा सामना सुपर ओव्हरमध्ये जाऊ शकतोय. आणि मित्रांनो तसंही आपण जर बघितलं तर आज 27 फेब्रुवारी आहे आणि आपल्याला माहीत असेलच की आजच्या दिवशी 2011च्या विश्वचषकामध्ये इंडिया आणि इंग्लंड यांच्यामधील सामना टाय झाला होता. 50 ओव्हर्समध्ये 338 धावा ऑल आउट इंडिया आणि 50 ओव्हर्समध्ये 8 बाद 338 धावा इंग्लंड संघाच्या पाहायला मिळाल्या होत्या. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. वाट मॅच. काय घडेल या चेंडूवर, काय दडलं या चेंडूमध्ये. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे शेळके ब्रदर्स संघाने. हडलक वडोली बी आणि अभिनंदन अभिनंदन शेळके. मैदानावर जल्लोष करू नका प्लीज. मैदानावर जल्लोष करू नका प्लीज. मैदानावर खेळपट्टीवर थांबू नका. खेळपट्टीवर थांबू नका. मी विनंती करतोय A1 जोडीचे A1 शिलेदार श्री निलेशजी म्हात्रे पाटील यांना. उद्योजक ठाणे दीपक म्हात्रे. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. मॅन ऑफ द मॅच डॅनी बाय आपण पाहू शकता. हँडसम पर्सनॅलिटी आमचे निलेश पाटील आणि डॅनी बाय दोन्ही हँडसम पर्सनॅलिटी आहे आणि त्यांचा हा शुभ सन्मान आमच्या A1 जोडीकडून थोड्याच वेळात सन्माननीय आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब आणि त्यांच्या समवेत सुमित पाटील साहेब यांचं शुभागमन या क्रीडानगरीमध्ये होतंय. ओव्हर टू सुभाष धुमाळ. धन्यवाद मोरे सर. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. आणि मॅन ऑफ द मॅच साठी 2 प्रबल दावेदार होते. त्यामध्ये डावखुरी शैलीचा शैलीदार फलंदाज भावेश वारे ज्यांनी 26 धावांचं योगदान दिलं होतं. मात्र शेवटचं